माझ्या मुलीच्या स्कूलमधल्या बुकमधून बघून बनवायचं होतं एक क्राफ्ट. आर्ट अँड क्राफ्टची बुक आहे तिची. मग काय केलं बाई तिनंच क्राफ्ट, पण कापून मी दिला. नंतर आणखी काही शेप्स बनवायचे होते, तर ते पण बनवून दिले मी तिला. त्यामध्ये बनवले 2 ॲपल आणि 2 लीफ, आणि ते पण तिला कट करून दिलं. पण कलर करायची जेव्हा बारी आली, तेव्हा ती कुठे ऐकणार होती माझं. आई मीच कलर करणार हं. मग म्हटलं कर बाई तूच कलर. आणि मग तिला तिने कलर. तुम्ही पण करता का तुमच्या मुलांना आर्ट अँड क्राफ्टच्या बुकमधला क्राफ्ट बनवायला मदत? कशी मदत करता ते पण मला सांगा. मी पण थोडी थोडी मदत करते हं तिला, कारण लहान मुलांना कैची त्यांच्या हाती देऊन करणं थोडं कठीणच जाते. म्हणून मग मी पण पण कलरिंग कलरिंग तर तिला खूप आवडते. मग तिनंच केली कलरिंग. थोडे शेड्स वगैरे मी करून दिले तिला. मग आणखी 2 ग्रीन पेपरचे काही लीफ कट केले आणि ते केले अटॅच, स्टॅपलरनं अटॅच केले. आणि बाकी सगळ्यांना मी छिद्र पाडून घेतलं, कारण ते हँगिंगसारखं लटकवायचं आहे. मग काय, माझी मुलगी बघता बघता म्हणत होती, आई किती सुंदर बनलं ग, जसं बुकमध्ये दिसतं तसंच बनलं आहे. मग मी म्हटलं हो, त्यासाठीच तर बघून बघून बनवत आहे ना. मग घेतलं लोकर्स आणि ठेवलं त्याला छानपैकी हँगिंगसारखं बांधून. त्याच्यावर लिहायचं होतं माय फॅमिली आणि डॅड मॉम सिस्टर्स ब्रदर लिहिलं. आणि मी एक्स्ट्रा केलं एक, ते म्हणजे तिथं एक स्माइलिंग हार्ट काढला. तो माझ्या मुलीला खूप आवडला. असं बनलं आमचं छानसं क्राफ्ट. याच्यावर आता फिलअप करायचे आहेत आमचे सगळ्यांचे फोटो. झाला रेडी. बघा बुकमध्ये दिलेलं आहे तसंच बनलं की नाही, सांगा मग मला कसं